प्रियल चांदूरकर, प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. आपण जसजसं मोठं होतं तसं तसं जबाबदाऱ्यांचं ओझं, समाजाची भीती या धाकाने आपण आपलं स्वतःमधलं जो एक लहान बाळ असतं ना, ते कधीच म्हणजे जगत नाही. आपण म्हणतो की हां, बालपण गेलं आता, ते दिवस परत येत नाहीत. सो मला माझ्या लहानपणीच्या आठवणी आज काहीतरी ताज्या झाल्या. कारण एक क्यूट बेबी माझ्या क्लिनिकमध्ये आलं आता जाता जाता आणि मला हे पेप्सी देऊन गेले. सो मी खूप वर्षानंतर हे ट्राय करते आणि मला सडनली खूप हसायला आलं की लहानपणी किती ह्यासाठी पण स्ट्रगल असायचं आपला लहानपणी पण. तर खूप वर्षानंतर हे असं खाणं आणि मी हे असं अनुभवते आहे. तर मला हे म्हणायचं आहे की आपण परिस्थितीनुसार आणि आपल्या सगळं जे काही स्ट्रेस आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि आपण जगणं विसरतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद जो मिळतो ना, तो आपण कधीच अनुभवत नाही. आणि मग आपलं वय होतं आणि नंतर मग आपण जेव्हा अंगात ताकद राहत नाही आणि शरीर थकलेलं असते, तेव्हा त्या आराम खुर्चीवर बसून आपल्याला ते सगळं आपलं आयुष्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. सो मी ना म्हणजे माझं थोडं चाइल्डिश बिहेवियर पण एक साईड आहे. सो मी ती पण खूप एन्जॉय करत असते. आणि सो मी आज एक छोट्या मुलाने मला हे आणून दिलं आहे माझ्यासाठी. तर सो आज ती परत मला एक संधी मिळाली माझे बालपणीचे दिवस एक क्षण एन्जॉय करायला, ते तसं फोडून खायला. तर कदाचित माझ्या मुलीलासुद्धा हे अजून खाता येत नाही, कारण आपण आता हे सगळ्या गोष्टी हे करत नाही. आपण आईस्क्रीम पार्लरला आणि आपण ब्रँडेड अमूलचं म्हणजे आता सगळ्या गोष्टी चेंज झालेल्या आहे. पण आपल्या मुलांना हे अजून माहीतच नाही की आपण ह्या 50 वर्षाच्या तेव्हा किंवा आता ही जी काही ₹1 ₹2 असेल त्याच्यासाठी पण आपल्याला आईवडिलांकडे खूप स्ट्रगल करावा लागत होता. आणि आता मुलांना इझिली एवढ्या महागड्या आईस्क्रीम मिळून जातात उन्हाळ्यामध्ये. आणि पण ही जी मजा आहे ना, ही कुठेच नाही आहे. जो म्हणतो आपण तो गोला खातो, नंतर ही पेप्सी, तर ही जी खाण्याची मजा होती ही आजच्या जनरेशनला माहीतच नाही आहे. आणि ही खाण्याची मजासुद्धा त्यांना माहिती नाही आहे. सो लाईफमध्ये प्रत्येक क्षण एन्जॉय करा आणि प्रत्येक गोष्ट अनुभवा. ज्या आपण लहानपणी गोष्टी केल्या होत्या त्या परत कधीतरी रिक्रिएट करा आणि आनंदाने जगा. थँक्यू सो मच.